इचलकरंजी महापालिकेतील 22 कोटींच्या कचरा टेंडरवरून भाजपमध्ये उफाळलेला अंतर्गत संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे। सत्ताधारी पक्षातील धुसफूस आता चार भिंती आड राहिलेली नाही, तर ती थेट सभागृहात येऊन ठेपली आहे। स्थायी समितीत 22 कोटींच्या कचरा टेंडरवरील ठरावाला सत्ताधारी भाजपच्याच काही सदस्यांनी विरोध केल्याने तो नामंजूर झाला। पण त्यानंतर महापौरांनी स्पष्ट भूमिका घेतली। 5 नगरसेवक म्हणजे पक्ष नव्हे, आमच्याकडे बहुमत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हा ठराव मंजूर करणारच असा संदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले। याच पार्श्वभूमीवर उद्या 27 जुलै रोजी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा बोलवण्यात आली आहे। या सभेत नामंजूर झालेला ठराव पुन्हा मंजुरीसाठी मांडला जाणार आहे। मात्र त्याआधीच भाजपमधील हळवणकर गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हळवणकर गटातील काही नगरसेवकांनी या विशेष सभेवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर काही नगरसेवक सभागृहात उपस्थित राहून ठरावाला विरोध करण्याच्या भूमिकेत असल्याचे समजते। म्हणजेच भाजप समोर आता दोनच पर्याय उरले आहेत, सभेला बहिष्कार की सभागृहात उघड विरोध। परंतु बहिष्कार केला तर नकळत पाठिंबा दिल्यासारखे होणार असून ठराव सभेत मंजूर झाला तर वाद मिटल्याची चर्चा होऊ शकते। या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे। काही नगरसेवकांच्या मते या संपूर्ण वादात आमदारांनी नगरसेवकांशी वेळेत संवाद साधायला हवा होता, तो झाला नाही आणि त्यामुळे नाराजी वाढत गेली। आता परिस्थिती अशी झाली आहे की पक्षातील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत। उद्या सकाळी 10 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलविण्यात आली आहे। या बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित राहतात की एखादा गट दूर होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। कारण या बैठकीतच भाजपमधील खरी ताकद आणि कोणत्या गटाकडे किती नगरसेवक आहेत याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आवाडे गटाकडे सुमारे 25 नगरसेवक, हळवणकर गटाकडे 19 नगरसेवक, तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीकडे 18, शिवसेनेकडे 3 नगरसेवक असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे प्रत्येक मताला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। राजकारणात गटबाजी नवीन नाही, पण निवडणुका होऊन अवघे 6 महिने होत असताना सत्ताधारी पक्षात एवढा मोठा संघर्ष उफाळून येणे ही इचलकरंजीच्या राजकारणासाठी निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे। याहून गंभीर प्रश्न म्हणजे पुढील 4.5 वर्षात शहरासाठी अनेक विकास योजना, प्रकल्प आणि निधी मंजुरीसाठी सभागृहात येणार आहेत। जर प्रत्येक वेळी अशीच अंतर्गत रस्सीखेच झाली तर शहराच्या विकासाचा वेग मंदावणार नाही का? लोकांनी दिलेला कौल विकासासाठी होता की गटबाजीसाठी, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। या संपूर्ण घडामोडीचा परिणाम केवळ पक्षांतर्गत राजकारणापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याची झळ आमदारांच्या कामकाजालाही बसू शकते। शहरातील विकास कामे, विविध योजनांचे ठराव आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधीसाठी महापालिकेच्या सभागृहाची मंजुरी असणे आवश्यक असते। जर सत्ताधारी पक्षातच अशी गटबाजी कायम राहिली तर प्रत्येक महत्त्वाच्या ठरावावेळी संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे विकास कामांचा वेग मंदावण्याबरोबरच त्याची राजकीय जबाबदारीही आमदारांवर येऊ शकते। त्यामुळे ही केवळ 22 कोटींच्या कचरा टेंडरची लढाई नसून पुढील 4.5 वर्षाच्या शहराच्या विकासाचे आणि आमदारांच्या नेतृत्व क्षमतेचेही ही मोठी कसोटी ठरणार आहे। उद्या विशेष सभा केवळ 22 कोटींच्या कचरा टेंडरचा निर्णय करणार नाहीत, तर इचलकरंजी भाजपमधील अंतर्गत राजकारणाची खरी दिशा देणारी ठरणार आहे। बहुमत जिंकणार की मतभेद, पक्ष एकसंघ राहणार की फूट अधिक गडद होणार, याचे उत्तर आता उद्याच्या घडामोडीमध्ये दडले आहे।